नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर एकूण 40 गुणांचा आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला ओ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। आपण उत्तरांसहित वाचू। पहिले विधान, रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले। दुसरे विधान, गांधार कला शैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या। तिसरे विधान, नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर मुख्याधिकारी लक्ष ठेवतो। चौथे विधान, भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, योग्य जोड्या लावा। 4 गुणांसाठी आहे। गट अ आणि गट ब देण्यात आलेला आहे। मध्ये उत्तराचे वर्णाक्षर लिहायचे आहे। 1. अफगाणिस्तानातील प्रसिद्ध स्तूप, त्याचा क पर्याय बरोबर आहे हड्डा। 2. मिंग, त्याचा ड पर्याय बरोबर आहे चीनचा सम्राट। 3. शहराचा प्रथम नागरिक, त्याचा अ पर्याय बरोबर आहे महापौर। आणि 4. पंचतंत्र, त्याचा ब पर्याय बरोबर आहे विष्णू शर्मा। प्रश्न दुसरा अ, नावे लिहा। 4 गुणांसाठी आहे। 1. वीणा वादनात प्रवीण असलेला राजा समुद्रगुप्त। 2. कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव कुंतल। 3. महावंश आणि दीपवंश या ग्रंथाची भाषा पाली। 4. तालुका दंडाधिकारी तहसीलदार। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी आहे। पहिला प्रश्न, हर्षवर्धन याने कोणती नाटके लिहिली? उत्तर, हर्षवर्धन याने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके लिहिली। दुसरा प्रश्न, प्राचीन भारतातील विद्यापीठांची यादी करा। उत्तर, तक्षशिला, वाराणसी, वल्भी, नालंदा, विक्रमशिला ही प्राचीन भारतातील विद्यापीठे होती। तिसरा प्रश्न, कोणत्या कालखंडातील इतिहासास मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात? उत्तर, इसवी सन 9वे शतक ते 18वे शतक या कालखंडातील इतिहासास मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात। चौथा प्रश्न, महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोणते निर्णय होतात? उत्तर, महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होतात व शहराच्या विकासासंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात। प्रश्न तिसरा अ, पुढील तक्ता पूर्ण करा। 4 गुणांसाठी आहे। राज्यसत्तेचे नाव आणि मंदिर लेणी हा तक्ता पूर्ण करायचा आहे। 1. पल्लव, कांची, महाबलीपुरमची रथ मंदिरे। 2. चालुक्य, ऐहोळे, बदामी, पट्टदकल। सातवाहन, अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे। आणि 4. राष्ट्रकूट, वेरूळचे कैलास लेणे। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। प्रश्न पहिला, भगवद्गीतेत कोणता संदेश दिला आहे? उत्तर, फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य नीटपणे करावे। 2. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे। दुसरा प्रश्न, भारतातील कोणत्या बाबी अरबांमार्फत युरोपात पोहोचल्या? उत्तर, अरबांनी भारतीय मालाबरोबरच भारतीय तत्त्वज्ञान आणि विज्ञान युरोपपर्यंत पोहोचवले। भारताने गणितातील शून्य ही जगाला दिलेली देणगी अरबांनी युरोपात पोहोचवली व तिचा परिचय युरोपियांना करून दिला। प्रश्न तिसऱ्यातील क प्रश्न, कोणत्याही एकाची माहिती लिहा। 2 गुणांसाठी, नगर परिषदेची ऐच्छिक कामे आणि दुसरे आहे आपत्ती व्यवस्थापन। दोघांपैकी आपण नगर परिषदेची ऐच्छिक कामे याविषयी माहिती अभ्यासू। उत्तर, सार्वजनिक रस्त्यांची आखणी करणे, रस्त्यांसाठी जागेचे संपादन करणे, गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणे, सार्वजनिक बागा व उद्याने बांधणे, गुरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे, ग्रंथालय, वस्तुसंग्रहालय, व्यायामशाळा, मनोरंजन गृहे इत्यादी सुविधा उपलब्ध करून देणे। आता भूगोल या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक 4 अ, अचूक पर्याय समोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा। 2 गुणांसाठी। पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणते उत्पादन वनातून मिळते? रबर, त्यामुळे आपण रबर समोरील चौकटीसमोर बरोबर ही खूण केलेली आहे। दुसरा प्रश्न, महाराष्ट्राच्या कोणत्या भागात ग्रॅनाइट खडक आढळतो? पूर्व भागात। प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न, पुढील विधाने योग्य की अयोग्य ते सांगा। 2 गुणांसाठी। 1.
परिपक्व मृदेच्या निर्मितीसाठी खूप कमी काळ लागतो. अयोग्य. दुसरे विधान, प्युमिस खडक सच्छिद्र असतो. योग्य. आता प्रश्न 5वा. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 3 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. प्रश्न पहिला, खनिजे प्रामुख्याने कोठे आढळतात? उत्तर, खनिजे प्रामुख्याने खडकांमध्ये आढळतात. दुसरा प्रश्न, दगडी कोळसा प्रामुख्याने कोठे वापरला जातो? उत्तर, दगडी कोळसा प्रामुख्याने उद्योगधंद्यांमध्ये वापरला जातो. तिसरा प्रश्न, कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात? उत्तर, निसर्गावर आधारित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. प्रश्न 6व्यातील अ प्रश्न, कोणत्याही एकाची माहिती लिहा. 3 गुणांसाठी. 1 कचऱ्यापासून ऊर्जा आणि 2 चतुर्थक व्यवसायांची वैशिष्ट्ये. दोघांपैकी आपण 1 कचऱ्यापासून ऊर्जा याविषयी माहिती अभ्यासू. उत्तर, मोठी शहरे व महानगरे येथे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यातील जैविक कचऱ्याचा वापर वायू निर्मितीसाठी करता येतो. या वायूपासून विद्युत निर्मिती करता येते. कचऱ्यापासून ऊर्जा तयार करून शहरातील कचऱ्याच्या समस्यावर मात करता येऊ शकते व वीज निर्मितीच्या बाबतीत शहरे स्वयंसिद्ध होऊ शकतात. पुढे आहे प्रश्न 6व्यातील ब प्रश्न. पुढील ओघतक्ता पूर्ण करा. 4 गुणांसाठी आहे. नैसर्गिक संसाधने, मृदा, शेती, हवा, श्वसन, प्राणी, दूध, मांस, खनिज, धातू. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.